राजगुरुनगर बार असोसिएशनची सन 2025-26 ची निवडणूक प्रक्रिया जाहीर झालेली असून दिनांक 29/3/25 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 29/3/25 रोजी मतदानाचा टायमिंग सकाळी 8 ते सायंकाळी 4:30 या वेळेमध्ये मतदान या ठिकाणी होणार आहे। राजगुरुनगर बार असोसिएशनचे सर्व सभासदांना तसेच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी काही सूचना करू इच्छितो। राजगुरुनगर बार असोसिएशनची जी मतदार यादी, सभासद यादी निवडणूक कमिटीने प्रसिद्ध केलेली आहे, नोटीस बोर्डवर लावलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही आपणास दिलेली आहे। उमेदवारांच्या सर्व नामनिर्देशन पत्रासोबत आम्ही त्यांना पुरवलेली आहे। त्याचबरोबर नव्याने सनदप्रमाणे तयार केलेली मतदार यादी देखील आमच्या निवडणूक कमिटीचे सदस्य आतिक सय्यद यांनी आपल्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी आता टाकलेली आहे। त्याचा सर्वांनी वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक मतदाराचा सनद नंबर, त्याचं मतदार यादीतील नाव आणि अनुक्रमांक सहजरित्या आपल्याला उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी आपल्याला ती यादी दिलेली आहे। सदर सर्व राजगुरुनगर बार असोसिएशनचे सभासदांना एक विनंती असा आहे की सदर मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय कमिटीने वेळोवेळी ज्या सूचना व्हॉट्सॲपवर तसेच आपल्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्यात त्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन सर्व मतदारांनी आणि उमेदवारांनी करायचं आहे। कुठलाही अनुचित प्रकार किंवा कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठल्याही सभासदांनी अथवा उमेदवारांनी करण्याचं नाही। त्याचबरोबर दिलेल्या सूचनेप्रमाणे जे कागदपत्र मतदानासाठी गरजेचे आहेत त्यामध्ये AIB सर्टिफिकेट असेल, सनद असेल, ओळखपत्र असेल, जे निवडणूक निर्णय कमिटीने आपल्याला मागवलेलं आहे ते कागदपत्र मतदानासाठी आपण झेरॉक्स करून किंवा आपल्याबरोबर घेऊन यायचे। ते दाखविल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करता येणार आहे, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे सदर मतदान करतेवेळी निवडणूक निर्णय कमिटीचे कुठल्याही सदस्यांबद्दल काही तक्रार असल्यास किंवा कुठली अडचण निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सामोपचाराने त्या ठिकाणी चर्चा करायची आहे। त्या ठिकाणी कुठलाही वादविवाद कुठल्याही सभासदाने निवडणूक निर्णय कमिटीचे सदस्यांसोबत करावयाचा नाही। त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळी सर्व सभासदांना, उमेदवारांना एक विनंती आहे, आपली ही वकिलांची निवडणूक आहे। मतमोजणीच्या वेळी देखील आपण वकिलांचे व्यतिरिक्त इतर त्रयस्थ आपले मित्रमंडळी वगैरे बाहेरील लोक त्या ठिकाणी कोर्ट प्रिमायसेसमध्ये घेऊन यायचे नाहीत। त्याबरोबर सदर मतमोजणीच्या वेळी निर्णय घोषित झाल्यानंतर गुलाल, भंडार किंवा इतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ आणि वापर त्या ठिकाणी कोर्ट प्रिमायसेसमध्ये आपण करावयाचा नाही। असं जर कुणी जर त्या ठिकाणी जर केलं किंवा त्यांच्या कुठल्या एखाद्या सहकार्याने किंवा बाहेरील मित्रांनी वगैरे असा कुठला प्रकार जर केला तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची सुद्धा सर्व सभासदांनी, मतदारांनी, उमेदवारांनी नोंद घ्यायची आणि सदरची निवडणुकीमध्ये शांततेने आणि सहकार्य निवडणूक कमिटीला करून कुठलाही अनुचित प्रकार न करता, कुठलंही गैरकृत्य न करता सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होईल असं गैरवर्तन करू नये। शेवटी सर्व आपण वकील बांधव आहोत। सदरची निवडणूक ही एकदम शांततेत आणि सहकार्याने आपण त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी आम्हा निवडणूक कमिटीला सहकार्य करायचे। कुठल्याही प्रकारचे कठोर निर्णय घेण्याची वेळ आमच्यावर येऊ नये याची आपण सर्वांनी जबाबदारीने त्याची गंभीर नोंद घ्यायची आणि सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजावून आपले प्रतिनिधी, आपले कर्ते करविते आपण निवडून देण्याचे आहे। ही सर्व सभासदांना माझी आणि निवडणूक कमिटीच्या वतीने आमच्या सर्वांची नम्र विनंती आणि सूचना।